आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्याने पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प स्मार्ट। सुईपासून तर थेट गृहोपयोगी किराणा, सौंदर्य प्रसाधन, ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली। सैनिक संघटना, व्यापारी, नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प स्मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे। एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प स्मार्ट, मांडवगण रोड, श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। नमस्कार, आपणा सर्वांचं द टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगाव येथील गोविंद बन कृषी सेवा केंद्र पर्यटकांसाठी झाले खुले। गोविंद बन सर्व सुख सुविधेने परिपूर्ण, सौ धनश्री विखे यांचे गौरवोद्गार। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगाव या जिरायत भागात भविष्याचा वेध घेत बाळासाहेब मोहारे व दादासाहेब साबळे यांनी 2019 साली गोविंद बन नावानं कृषी सेवा केंद्र सुरू केलं होतं। ग्राहकांच्या गरजा ओळखत नवनवीन सुविधा उपलब्ध केल्या आहेत। यावर्षी अतिवृष्टीमुळे गोविंद बन मध्ये हुरडा पार्टीस विलंब झाला असल्याचं ग्राहकांचं मत आहे। मागील वर्षी स्विमिंगची सुविधा केल्यानं नवनवीन ग्राहकांची यामध्ये भर पडली आहे। गोविंद बन मध्ये गरमागरम हिरवागार हुरडा, विविध चटण्या, मक्याचे गरमागरम कणीस, गोडी शेव, विविध फळे, चिंच, बोर तसेच जेवणामध्ये बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, पिठलं, गुळाची पुरणपोळी सह अनेक चवदार स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद पर्यटक घेत असतात। मुलांना खेळणी, झुलता पूल, खेळण्यासाठी मोठं मैदान, बदकांचा मोहक आवाज, विविध राशींचे असलेले नक्षत्र वन, पोहण्यासाठी स्विमिंग टँक, रेनिंग डान्सिंग शो, आरामासाठी जुन्या पद्धतीच्या खाटा, या सर्वांचा आनंद घेताना सकाळपासून सायंकाळपर्यंतचा काळ कसा जातो हे आपल्या लक्षात येत नाही असं पर्यटकांचं मत आहे। आज सकाळी स्पेशल ऑलिम्पिक भारत संयोजिका उत्तर महाराष्ट्र विश्वमंगल भारतच्या अध्यक्षा सौ धनश्री सुजय विखे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गोविंद बन पर्यटन केंद्राचे या वर्षीच्या हुरडा पार्टीचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले। द टाइम 24 शी बोलताना सौ धनश्री विखे यांनी गोविंद बनचे कौतुक केले। मोहारे व साबळे घरातील सर्व सदस्य झोकून देऊन पर्यटकांसाठी स्वतःच्या हातानं सर्व पदार्थ तयार करून आपुलकीने पदार्थ जेवणाच्या पानात वाढतात, प्रसंगी आग्रहही करतात। शेतीचा होत असलेला ऱ्हास या गोविंदमुळे नक्कीच थांबणार आहे। नैसर्गिकपणे पिकवलेले पालेभाज्या, फळे सर्वांसाठी गरजेचे आहेत। शहराकडून गावाकडे चला म्हणताना गोविंद बन मध्ये आल्यानंतर मुलांना मातीची ओळख होते। टीव्ही व मोबाईल मध्ये अडकलेली मुले व महिला येथे येऊन दिलखुलास संपूर्ण दिवस स्वच्छ ऑक्सिजनचा मोकळा श्वास घेतील। दिवसभराचा ताण तणाव विसरतील आणि एकदा आले तर पुन्हा पुन्हा येतील अशी माझी अपेक्षा असल्याचं धनश्री म्हणाल्या। यावेळी मोहारे व साबळे परिवारांशी त्यांनी हितगुज केलं। साबळे व मोहारे परिवाराचं विखे परिवारावर असलेलं प्रेम, यामुळे विखे परिवाराची पावलं आपसुकच इकडे वळतात हे त्यांनी यावेळेस नमूद केलं। द टाइम्स 24 शी बोलताना धनश्री म्हणाल्या, नमस्कार, आज गोविंद बन कृषी पर्यटन केंद्र कोरेगाव या ठिकाणी येणं झालं आणि पहिल्या वर्षी खरं जेव्हा यांचं हे उद्घाटन झालं होतं त्यावेळेस त्यांनी मला आमंत्रित केलं होतं आणि त्यावेळेस खरं इथे सुरुवातच त्यांनी केलेली होती आणि 7 वर्ष झाली या जागेला आणि इतकी सुंदर त्यांनी आता त्याच्या जागेची पूर्ण कायापलट केलेली आहे। इतकं सुंदर त्यांनी वातावरण इथे निर्मिती केलेली आहे। खरं तर मी सुहास इंगावले आणि दादासाहेब साबळे आणि बाळासाहेब मोहारे या तिघांनाही मनापासून धन्यवाद करेल की त्यांनी जनतेसाठी आपल्या शेतामध्ये इतकी सुंदर सोय तयार केलेली आहे। हुरडा आता त्यांनी खरं मला हुरडा त्यांच्या शेतातला खाऊ घातला आणि तो खरंच खूप सुंदर आहे। तर मी विनंती करेल शहरातले आसपासचे जेवढी पण लोक आहेत जे सुट्टीसाठी काही ना काही जागा शोधत असतात, परिवारासोबत वेळ घालवण्यासाठी सुंदरशी जागा शोधत असतात, तर ही जागा खरंच खूप छान आहे। तुम्हाला नक्कीच आवडेल। पूर्ण दिवसभर आपला वेळ कसा घालवायचा तर याच्यामध्ये खूप वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज त्यांनी ठेवलेली आहे। छोटासा वॉटर पार्क आहे, गेम्स आहेत, लॉन आहे,
भरपूर छान छान चुलीवरचं जेवण आहे. त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी उपलब्ध इथे त्यांनी करून दिलेल्या आहेत. तर अवश्य तुम्ही सगळ्यांनी परिवारासकट या आणि खूप एन्जॉय करा. आणि मला खात्री आहे की तुमचा दिवस अगदी कसा निघून जाईल हे तुम्हाला कळणारही नाही. तर मी या पूर्ण परिवाराला खूप धन्यवाद देते आणि शुभेच्छा देते. धन्यवाद. यावेळी कार्यक्रमाचं प्रास्ताविक व स्वागत वसंतराव मोहरे यांनी तर आभार साबळे गुरुजी यांनी मानले. या प्रसंगी सुहास इंगवले, बाळासाहेब भोपते, बिभीषण पवार, बाळासाहेब इधाटे, संजय पवार, भाऊसाहेब रणसिंग व इतर मान्यवर उपस्थित होते. पर्यटकांनी या गोविंद बनचा आनंद घेण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्यावी असं आवाहन बाळासाहेब मोहरे व दादासाहेब साबळे यांनी केलं आहे. आजच्या वृत्तपत्राबरोबर तुर्तास इथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.